हा म्हणजे पहिल्यांदाच कदाचित मी आतापर्यंत केलेल्या अनेक मालिकांमधलं हे पहिलंच चित्रीकरण असं आहे जिथे एक अख्खाच्या अख्खा भाग पूर्णपणे संवाद विरहित असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही संवाद नसणार आहे. पण तो काही उगाच कारण नसताना ओढून ताणून घुसवलेला भाग नाहीये. तर त्याच्या पाठीमागे गोष्ट कशी घडते, त्या दोघांमध्ये गोष्ट कशी घडते आणि आता संवाद विरहित भागापर्यंत नाट्य आलेलं आहे आणि त्या भागाचं चित्रीकरण चालू आहे. गमतीशीर आहे की एका अख्ख्या भागामध्ये जिथे सिरियल फक्त सतत बोलली जाते तिथे एक अख्खाच्या अख्खा भाग न बोलता सादर करायचा. तर आमच्यासाठी सुद्धा रियाज आहे, आमच्यासाठी सुद्धा नवीन गोष्ट आहे, स्वतःला आजमावून बघण्याची गोष्ट आहे. प्रयत्न आहे, कदाचित चांगला होऊ शकतो, आवडू शकतो, कदाचित नाही आवडू शकत, पण एक या निमित्ताने हा केलेला एक वेगळा प्रयत्न आहे आणि आनंद एक गोष्टीचा आहे की आम्हाला माईक न लावता काम करायचं नव्हतं. दरवेळेस पोहोचणारा माईक इथे लावून काम करायला लागतं किंवा सतत सायलेन्स म्हणायला लागतं सेटवर. आज किती गडबड झाली तरी त्याचं प्रेशर नाही, कारण संवादच नाहीये. मला असं वाटतं जास्त जॉईंट आहे का तुमच्या डोळ्यांची भाषा तुम्हाला कळत असते, तुम्हाला काय म्हणायचे कळत असते. समजा आपण एखाद्या दिव्यांग व्यक्तीला, एखाद्या अशा व्यक्तीशी आपण बोलतो ज्याला विचारायला बोलता येत नाही, तर तेव्हाही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो की त्याला काय म्हणायचं असेल त्याच्या खानापुरांमधनं, त्याच्या डोळ्यांमधनं. आणि म्हणजे भाषा विकसित होण्याच्या आधी माणसं एकमेकांशी कसं बोलतात, कदाचित हातवाऱ्यांनी बोलत असेल, डोळ्यांनी बोलत असेल, मग भाषा विकसित झाली, मग संवाद सुरू झाला. पण मला असं वाटतं आम्ही त्या पद्धतीचा प्रसंग करतोय जिथे भाषा फक्त हातवाऱ्यांची आहे, डोळ्यांची आहे, शरीर भाषा असं आपण म्हणूया, आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करून हा प्रसंग तुलवण्याचा प्रयत्न करेल. स्क्रिप्ट मध्ये अर्थातच संवाद नव्हते, घटना फक्त होत्या की कोण काय करतोय, कोण कुठे चाललंय. आणि असं दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड त्याचं इतकं सारे विजन आहे की त्याच्यामुळे आम्हाला ते करताना जास्त अडचण लागत नाही. तिथला प्रसंग किती वेळ सांगणार, तिथलं काय हालचाल घडणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने ठरवल्या, नियोजन केलं त्याचं. त्याच्यामुळे अडचण येते, अडचणीची वाक्य इतके वाक्य बोलायची सवय लागली की आता ती न बोलता आपल्याला प्रसंग करायचं ती जाणार नाही. पण ते आता सगळेच जण उत्सुक आहेत काम करण्यासाठी या प्रकारच्या भागात. त्यामुळे प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे 100%. पर्याय